हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहू की परीक्षेत नापास कसे व्हायचे. तुम्ही जर 10वीत किंवा 12वीत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या खूपच कामाचा आहे. माझ्याकडे 10 काही टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही परीक्षेत नापास किंवा कमी मार्क्स मिळवू शकता. चला तर ते 10 रूल्स, गोल्डन रूल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहू. पहिला आहे, रोज अभ्यास बिलकुल करू नये. ठीक आहे. दुसरा आहे, वेळेचं नियोजन करू नये. कसाही अभ्यास करायचा, जेव्हा वाटलं तेव्हा करायचा, कोणताही विषय पकडायचा. थर्ड आहे, रोज 4-5 विषयांचा अभ्यास करायचा, म्हणजे आपला जो चिवडा असतो तसा. त्यानंतर उद्या करून म्हणून सोडून द्यावे, कारण आज थोडा मूड नसतो, थोडी एनर्जी नसते, तर उद्या ती येईल या भरोशावर तुम्ही उद्या अभ्यास करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला, प्रत्येक लग्न, बर्थडे, 7वा महिना अटेंड करा, वाच, कारण लोकांना वाईट वाटेल हे सुद्धा लक्षात ठेवावं लागते. त्यामुळे हे सर्व करावंच. नेक्स्ट आहे आपला, मोबाईलवर जास्त वेळ द्यावा. रील्स आहेत, इंस्टाग्राम आहेत, फेसबुक आहे. हे जर तुम्ही गेले नाही ऑनलाईन तर त्यांचा रेव्हेन्यू कसा येईल त्यांना? त्यांच्यासुद्धा पोटा पाण्याचा विषय आहे. त्यामुळे ऑनलाईन जा आणि रील्स वगैरे बघाच. नेक्स्ट आहे तुमचा, परीक्षेच्या 2 दिवस अभ्यासाला लागावे. जास्त अभ्यास करून डोकं पागल करू नये. 2 दिवस मस्त जायचं, अभ्यास करायचा, जेवढे मार्क्स येतील तेवढे आपले. हा एक गोल्डन रूल मी तुम्हाला आज देत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा, सकाळी उशिरा उठावे. लवकर उठूनही आपण कोणता तीर मारणार आहोत, त्यामुळे उशिरा उठा, अभ्यास करा, जेवढा झाला तेवढा. नाही केला तरी काहीच फरक पडत नाही. त्यानंतर आहे, नोट्स कधीही बनवू नये. नोट्स बनवून कोणीही टॉपर येत नाही. हा सुद्धा काही जण विचार करतात. धरायचं पुस्तक प्रत्येक वेळेस ते वाचायचं, नोट्स बनवायच्या नाही. त्यामुळे तुम्ही परीक्षेत कमी मार्क्स मिळवू शकता. नेक्स्ट आहे, प्लॅनिंग करू नये. प्लॅनिंगने काय होईल? फार काय होईल? टाईम टेबल बनवून आपण काय करू शकू? आपण प्रत्येक वेळेचं नियोजन करू शकू, वेळ कोणत्या विषयाला किती द्यायचं हे ठरू शकतो. पण हे बिलकुल करायचं नाही. हे जर रूल तुम्ही फॉलो केले तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला जास्तीत जास्त टक्के मिळणार नाहीत आणि तुम्ही परीक्षेत फेलसुद्धा व्हाल. तर हे गोल्डन रूल वापरा आणि लवकरात लवकर झोपायला जा. थँक्यू.